नमस्कार, तृप्ती फूड स्टुडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. घरगुती झटपट पुलाव 10 मिनिटात तयार होणारा वाटाणा पुलाव ही एक सोपी, झटपट आणि स्वादिष्ट होणारी रेसिपी आहे. चला तर मग बनवूया. जर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग आजची रेसिपी बनवूया. सर्वात आधी एक वाटी तांदूळ घेतलाय. तो चांगला 10 ते 15 मिनिटे भिजत घालू, म्हणजे तांदूळ चांगला फुगतो. नंतर त्यासाठी लागणारे साहित्य पाहू. वाटाणा, फ्लावर, शिमला, बीन्स, ते बटाटा. मग गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकू. मग त्यामध्ये बटाटा टाकून चांगले तेलामध्ये परतून घेऊ. परतून झाल्यास बटाटा एका वाटीत काढून घेऊ. नंतर त्याच तेलामध्ये तमालपत्र, लवंग, जिरे, दालचिनी, मिरी हे सर्व खडे मसाले टाकू. ते चांगले तडतडले की त्यामध्ये उभा कापलेला कांदा टाकू. तो तेलामध्ये मिक्स करू. नंतर टोमॅटो पण उभा कापलेला त्यात टाकून चांगले मिक्स करू. नंतर त्यामध्ये लागणारे मसाले: कांदा मसाला, 1 चमचा पुलाव मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट हे सर्व टाकून मिक्स करू आणि 5 मिनिटे झाकण ठेवून वाफवून घेऊ. नंतर त्यामध्ये बटाटा टाकू. मग सर्व भाज्या टाकून घेऊ. मग ते चांगले मिक्स करू. नंतर 10 मिनिटे झाकण ठेवून वाफवून घेऊ. 10 मिनिटांनी झाकण काढू. मग त्यामध्ये थोडे दही ॲड करू. ते मिक्स करू. दह्यामुळे वाटाणा पुलावाला चव छान येते. नंतर तांदूळ टाकून ते चांगले मिक्स करू. आणि वरून 1 चमचा तूप टाकू. झाकण ठेवून 20 मिनिटे शिजवून घेऊ. नंतर झाकण काढून पाहू. मग त्यावर थोडी कोथिंबीर टाकू. अशा प्रकारे आपली घरगुती झटपट वाटाणा पुलाव ही रेसिपी तयार झाली आहे. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.